जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम डोळा पहावी रघुवीर मूर्ती, करणी पडावी रघुवीर कीर्ती. सदा घडावी रघुवीर सेवा, देवा असा छंद मला जडावा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. मनोबोधचिंतन या माध्यमातून आपण मनाच्या श्लोकाचा काही प्रमाणात अभ्यास करतोय. अनेक प्रकारचे मनाचे श्लोक आपण बघतोय. आत्ता म्हणजे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं ध्रुवपद असणारे आपण मागे काही श्लोक पाहिले. आत्ताचा जो आपला उपक्रम सुरू आहे तो प्रभाते मनी राम चिंतित जावा, हा चौथा चरण ज्या श्लोकांचे आहेत, असे 67 ते 76 असे श्लोक हा श्लोकसमूह आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रभातीचं महत्त्व आहे, नामस्मरणाचं महत्त्व आहे. आणि समर्थ ते वेगवेगळे उदाहरण देऊन, वेगवेगळे दाखले देऊन, दृष्टांत देऊन आपल्याला समजावून सांगत आहेत. नामाचं महत्त्व सगळ्याच संतांनी खरं तर सांगितलेलं आहे, पण समर्थ ह्या काही श्लोकांमधनं आपल्याला नामस्मरण म्हणजे कसं आहे. इतर साधनं करतात, अनेक लोक अनेक प्रकारची साधनं करतात. कुणी यज्ञ करतं, कुणी दान करतं, कुणी तप करतं, कुणी आणखीनही काही इतर अघोरी साधनंसुद्धा करणारे लोक आहेत. आणि प्रत्येक वेळेला काय होतं की जगामध्ये असे रुची वैचित्र्य असणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे अनेक लोक आपल्याला अनेक गोष्टी सांगतात आणि आपल्याला त्यामुळे नेमकं काय करावं हेच कळत नाही. आणि मग त्याच्यामुळे होतं काय, तर तो बुद्धिभेद होऊ शकतो. अशा वेळेला समर्थ म्हणतात बाकीचं काहीच खरं करू नका, एक नामस्मरण घ्या. एक नामस्मरण केलं तरी तुम्हाला त्याचा अत्यंत मोठा असा लाभ होणार आहे. आणि ते सांगताना समर्थ काय म्हणतात बघूया. 74व्या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत, बहुतान परी संकटे साधनाची, व्रते दान उद्यापने ते धनाची. दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. श्रीराम बहुत साधन आहेत, पुष्कळ प्रकारची साधन आहेत. पण त्याच्या सगळ्या प्रत्येक साधनाला काहीतरी थोड्या त्रुटी आहेत, काही तोटे आहेत, काही कमतरता आहे, किंवा त्याच्यामध्ये अडचणीसुद्धा येऊ शकतात. प्रत्येक साधनामध्ये काही ना काहीतरी कमीपणा आहेच आहे. म्हणजे व्रत दान उद्यापनं करायची झाली तर त्याच्यासाठी पैसाही पुष्कळ लागतो, म्हणजे तो आमच्याकडे नाही आहे. पण मग कसं करायचं. आणि म्हणून 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, दिनाचा दयाळू फक्त तुम्ही मनी आठवावा. पैसे नाही खर्च करायला लागणार, कष्टही करावे लागणार नाहीत. आणि प्रभाते मनी रामचिंतित जावा. छांदोग्य उपनिषदामध्ये यज्ञ दान तप ही 3 महत्त्वाची कर्म जी आहेत त्यांना त्रिस्कंध म्हटलेलं आहे. त्रिस्कंध धर्म असं त्याला म्हटलेलं आहे. आणि हे तिन्ही मिळून वैदिक संस्कृतीचं त्याच्यामध्ये ही जीवन पद्धती पूर्वी बनवली गेली होती. या वैदिक जीवन पद्धतीमध्ये पण ह्याच्यातनं काय झालं, ती वैयक्तिक साधनेसाठी ती करायला लागले लोक, पण त्याचाही अतिरेक व्हायला नको. कुठलीही गोष्ट अतिरेक केला की ती वाईटच. सद्गुणाचा सुद्धा अतिरेक झाला ना की त्याला सद्गुण विकृती असं म्हटलेलं आहे. या धर्माचं सुद्धा अगदी कर्मकांडात नको त्याचं रूपांतर व्हायला. आणि मग अतिरेक झाला की कर्मकांड होतं, अतिच कर्मकांड होतं आणि त्याच्यातलं मूळ हेतू लोप पावतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करायला काहीच हरकत नाही, पण त्याच्यातला मूळ हेतू लोप पावतो. आणि खरं भगवंताचं दर्शन कुठे घडायचे. तुम्ही यज्ञ दान तप केलं म्हणून तिथे नाही घडणार, तर ते अंतर्यामीच खरं तर दर्शन घडायला पाहिजे. मग हे कशाला करताय. त्यापेक्षा एक तो दिनाचा जो दयाळू आहे ना त्याचं मनामध्ये फक्त स्मरण करा. आणि मग अशा जो कोणी स्मरण करेल त्याला त्याच्यावर भगवंत आमचा प्रभू रामचंद्र कृपेचा अगदी पूर लोटतो, कृपेचा अगदी वर्षाव त्याच्यावर करतो. आणि म्हणून शरणवृत्तीने त्या भगवंताचं स्मरण करा, बास एवढंच समर्थ सांगतायत.
पण कर्मकांड कितीतरी येतं. पंचाग्नी आहे, धूम्रसेवन आहे, पदयात्रा आहे. पंचाग्नी म्हणजे 4 दिशांना 4 अग्नी पेटवायचे आणि वरती प्रखर माध्यानीचा सूर्य. अशा उन्हाळ्याच्या दिवसात हे तपसाधन पंचाग्नी साधन करणं देहाला फार कष्ट आहेत. धूम्रसेवन, झाडाला उलटं टांगून घ्यायचं, खालनं धूर द्यायचा, हेही योग्य नाही. का अतिपदयात्रा, अतिपदभ्रमण, यामध्ये देहाला खूप कष्ट आहेत. आणि इतरही लोक पुष्कळ काही यज्ञ याग करतात. पण ह्याच्यामध्ये जो करणारा आहे ना, म्हणजे यजमान जर का बहिर्मुख आणि अहंकारी असेल आणि पुरोहित सुद्धा स्वार्थी आणि लालची असेल, तर त्या कर्माला काहीच अर्थ राहत नाही. तर ती साधना जी आहे, ती उपासना जी आहे, ती राजसिक किंवा तामसिक पण होऊ शकते. त्याच्यातनं फळ काहीही मिळणार नाही. मिळालं तर उलट चुकीचंच मिळेल. आणि इतर अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक मार्ग आहेत. वाममार्गी शाक्तांचाही एक संप्रदाय आहे. शाक्त आहेत, कौल आहे, कापालिक आहे. त्यांचा महाभयंकर असा वामाचार असतो. दुराचार म्हणजे मद्य आहे, मैथून आहे, मांस आहे, हे 5 मकार त्यांच्यामध्ये असतात. तेही करणं त्यांनी परमेश्वर भेटणार आहे का? रुद्राक्षाच्या नको तमाळा, नको त्रिकाळी ध्यान, भुकेला भक्तीला भगवान, असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ही सगळी साधनं करत असताना त्याच्यात अडथळे आहेत, त्याच्यातलं विपरीत फळ मिळू शकतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, बहुतानपरी संकटे साधनाची. हे करत असताना तुम्ही आपण संकटच ओढवून घेताय. साधक ह्याच्यातनं स्वतःचं नुकसानच कधी कधी करून घेत असतो. मग त्याच्यामुळे आणखीन ह्या सगळ्या अघोरी साधना केल्या ना, तर त्याच्यातनं शरीराला तर क्लेश होतातच. मग हातापायाला कापरं भरणं, वेदना होणं, कुणाला वेड लागणं, ह्याच्यातनं काय होतं तर परमार्थ सगळा बाजूलाच राहतो आणि नाही त्याच गोष्टी उद्भवतात. केवळ स्वैर दुर्वर्तनाने ते जीवन संपूर्णपणाने व्यापलं जातं. खरा लाभ बाजूलाच राहतो आणि अनेक धोके मात्र समोर उभे राहतात. आणि व्रत उद्यापनं हे सगळं काय करताना पैसाही खूप खर्च होतो. असा पैसा खर्च करण्यात काहीच खरं तर अर्थ नाहीत, कष्टही खूप आहेत. आणि आपल्याला स्वतःला त्याचं पूर्ण ज्ञानही नसतं. त्यामुळे गुरुजी किंवा पुरोहित जे कोणी सांगतील तसं केलं जातं. आणि गुरुजींना तरी कुठे मंत्र येत आहेत? त्यांना मंत्र येत नाही, तंत्र कळत नाही. आणि विश्वास ठेवावा असे पुरोहितही आम्हाला भेटत नाहीत. मग काय करायचं? काहीच आम्हाला जमत नाही आहे. म्हणून समर्थाने आपल्याला एक सूचना देऊन ठेवलेली आहे की तुम्ही त्याच्यात पडूच नका. कुठलेच अतिनियम करू नये आणि नियम केल्याविना राहू नये. समर्थ म्हणतात अतिनियम करू नका, कारण त्या नियमाचा जाच व्हायला लागतो. पण म्हणून मग कसंही वागायचं का? नाही, नियम करायचे. अतिनियम करू नये, नियम केल्याविना राहू नये. आणि अजून एका ठिकाणी समर्थांनी तर सांगून ठेवलेलं आहे की उपाधी, या आपण आपल्या आजूबाजूला उपाधी वाढवून ठेवलेल्या आहेत. उपाधीस विस्तारावे, उपाधीमध्ये न सापडावे. या सगळ्याचा बॅलन्स जमला पाहिजे. ही खरं फ्रेजच आहे बरं का. गीतेमध्ये वारंवार यज्ञ दान तपक कर्म अशी फ्रेज येते. या तिन्हीचा बॅलन्स साधला पाहिजे. कशाचाच अतिरेक नको. आणि ह्याचं जर का योग्य प्रमाणात, योग्य शास्त्रोक्त विधिवत जर का आचरण झालं तर त्याचं फळ मिळेल. पण जर तुम्हाला ते ठाऊक नसेल तर फक्त नामस्मरण करा. आणि तो कसा आहे? दिनाचा दयाळू आहे. आणि त्याला मनी आठवावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. यज्ञातले मंत्र चुकले किंवा दक्षिणा देण्यात सुद्धा कमी जास्त झालं ते यज्ञाचं विपरीत फळ मिळू शकतं. दानाचा तर नियम असा आहे, दान दक्षिणा जेव्हा देतो त्याचा नियम असा आहे की त्यासाठी जो होणारा व्यय आहे, खर्च आहे, तो यजमानाच्या मिळकतीच्या किंवा त्याच्या श्रीमंतीला साजेसा असा असला पाहिजे. किती सुंदर नियम आहे बघा. भिक्षुकी जे करतात, पौरोहित्य जे करतात, त्यांना वेगळं काही स्वतःचं असं इन्कम नसतं. ते समाजाच्या एकूण त्या दानधर्मावरच त्यांचा सगळा उदरनिर्वाह होत असतो. मग त्यांचा उदरनिर्वाहसुद्धा उत्तम व्हायला पाहिजे, कारण तोही समाजाचा एक घटक आहे, आवश्यक असा घटक आहे. मग त्यांना दक्षिणा द्यायची ती किती द्यायची? एखाद्या कामगाराने, एखाद्या मजुराने समजा सत्यनारायण केलं आणि गुरुजींना अगदी 11 रुपये दक्षिणा दिली तरी गुरुजी ते स्वीकारतात. पण जर का अंबानींच्या घरी सत्यनारायण असेल, समजा टाटा अंबानींच्या घरी सत्यनारायण असेल, तर त्यांनी 11 रुपये देऊन चालेल का? नाही चालणार. पण त्यांच्या श्रीमंतीला साजेशीच त्यांनी दक्षिणा द्यायला पाहिजे, हा नियम आहे.
त्यामुळे ह्यांनी किती दिले त्यांनी किती दिले हा तुम्ही विचार करू नका. ह्या निमित्ताने या दानाच्या रूपाने आपल्याकडनं काहीतरी चांगलं कार्य चांगल्या व्यक्तीसाठी केलं जातं याचा विचार जरूर करावा. आपलं अडतं कुठे? आपण नेहमी गुरुजींच्या दक्षिणेमध्ये घासाघीस करतो. गुरुजींना दक्षिणा आपल्या ऐपतीप्रमाणे भरपूर द्यावी असंही म्हटलेलं आहे. कारण ती काही मजुरी नाही आहे. पूजा सांगणं ही काही मजुरी नाही. हे धर्म टिकवण्यासाठी संस्कृती टिकवण्यासाठी केलेलं हे अत्यावश्यक असं कार्य आहे. पण माणसाच्या स्वभावातली जी काटकसर आहे किंवा भागवा भागवी ही नेमकी या धार्मिक साधनावरच येऊन पडते. आणि मग हा पैसासुद्धा हा जी दक्षिणा द्यायची ना तो पैसासुद्धा न्याय्य मार्गाने मिळवलेला असला पाहिजे. शिष्टसंमत मार्गाने मिळवलेला पैसा असेल तर तुमची ती दानदक्षिणा थोडी असो किंवा जास्त असो ती व्यवस्थित कारणी लागते आणि त्याचा अत्यंत चांगला सुपरिणामसुद्धा दिसून येतो. आणि म्हणून जर हे व्यवस्थित झालं नाही, तुमचा पैसाच जर का काळा पैसा असेल, चुकीच्या मार्गाने मिळवला असेल तर तुम्ही कितीही दानधर्म केले तरी त्याचा तसा अपेक्षेप्रमाणे त्याचं फळ मिळणारच नाही. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की या भानगडीत पडूच नका. बहुतांपरी संकटे साधनाची, याच्यातनं संकटच ओढवणारे व्रते दान उद्यापने ते धनाची. हा सगळा शो आहे, हा सगळा देखावा आहे. संपत्तीचा श्रीमंतीचा हा देखावा आहे, त्याच्यात तुम्ही पडूच नका. मग काय करायचं? सात्विक जो मनुष्य आहे तो काय निवडतो ह्याच्यातलं? हे सगळं आम्हाला नाही झेपणार. मग तो म्हणतो मी फक्त जप करीन, मी नाम करीन, मी ध्यान करीन, एवढंच तो निवडतो. आणि भगवंताला हे कळतं बरं का. भगवंत कसा आहे? सर्व साक्षी आहे, सर्व ज्ञानी आहे. त्याला बरोबर हे कळतं. आणि भगवंत हा दीनांविषयी दया बाळगणार आहे. दीनाचा दयाळू मनी आठवावा. आणि दीन म्हणजे कोण आहे? दीन म्हणजे दुर्बल असं नाही आहे, तर अकिंचन आहे. त्याच्याकडे कमी पैसा आहे, जो असमर्थ आहे, तेवढं त्याला परवडत नाही आहे किंवा तेवढी त्याची क्षमता नाही आहे असं जर असेल, पण त्याच्याकडे इच्छा आहे, अनुकूलता नसेल तरी त्याची इच्छा आहे, अशा दीन माणसाच्या उपयोगी एकच पडतं, ते म्हणजे नाम. नामसाधनासारखं त्याच्यासाठी दुसरं साधनच नाही. हा असा आमचा भगवंत दयाळू आहे. माणसातल्या उणीवासुद्धा त्याला माहितीच हो. त्याला काय सांगणार आपण की माझ्याकडे एवढाच पैसा आहे? त्याला सांगूच नका. त्याला सगळं माहिती आहे, त्याला जाणीव आहे आणि त्याच्या अंतःकरणामध्ये क्षमा आहे. तो सगळ्यांना सांभाळून घेतो. तो पैशावरनं नाही घासाघीस करत किंवा तो पैशावरनं तुम्हाला जाबही विचारत नाही की तू एवढीच दक्षिणा का दिली. तो अंतरीचा भाव जाणतो. कारण त्याचं औदार्य, स्वतःचं जे औदार्य ते इतकं व्यापक आहे ना. तेव्हा माणसाने काय करावं? इतर अवघड साधनांच्या नादी लागूच नका. मनाने जेवढं शक्य असेल तेवढ्या भावाने त्याचं स्मरण फक्त करा. शक्य असेल तेवढा. तुमच्याकडे पैसे नाहीत ठीक आहे, साधनं नाहीत हे सुद्धा ठीक आहे, पण भाव आहे ना, तो भाव परिपूर्ण रीतीने त्याच्या चरणी अर्पण करा. आणि म्हणून दिनाचा दयाळू मनी आठवावा. दुसऱ्यांसाठी नाही, मनातनं त्याचं स्मरण करायचं आहे, अंतर्मुख व्हायचं आहे. कारण कर्मकांडामध्ये बहिर्मुखता आहे, तिकडे जायचंच नाही आपल्याला, अंतर्मुख व्हायचं आहे, उपाधिरहित व्हायचं आहे. आणि नामस्मरण हे खरंच उपाधिरहित आहे, त्याला उपाधीच नाही आहे. आणि म्हणून हा आठवताना सुद्धा जपमाळ असली ठीक आहे, जपमाळ नसेल तर बोटावर जप करा, बोटावर जमत नसेल तर श्वासावर जप करा. किंवा मी तर म्हणते मोजायचंच कशाला, जप मोजूच नका, सारखा जप करत राहायचं आहे. काही काळ कट्टाचा नेम करायचा आहे आणि काही काळ येता जाता सारखं ते नाम घेत राहिलं तर प्रभाते मनी राम चिंतित जावा. हे जे समर्थांचं वचन आहे ते आपल्यालासुद्धा आचरणात आणता येईल. आणि पुढच्या श्लोकामध्ये हेच सांगितलं आहे, अगदी हेच सांगितलं आहे. 75वा श्लोक काय आहे बघूया. समस्तांमध्ये सारसाचार आहे, कळे ना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वा उगा आठवा, वा उगा तो त्यजावा. प्रभाते मनी रामचिंतित जावा. श्रीराम. पुन्हा नामस्मरणाचं महत्त्व सांगताना समर्थ म्हणतात ते नाम कसं आहे, ते सार आहे, सगळ्याचं सार आहे. आणि ते कसं आहे शिवाय ते नाम साचार आहे. सार म्हणजे काय आणि साचार म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. आणि कळे ना तरी सर्व शोधून पाहावे. मग तुम्ही शोधून बघा, नाही समजा कळत आहे आम्हाला, पण तो शोधून बघा.
जीवा संशय. मात्र हे सगळं करत असताना मनामध्ये संदेह नको, संशय नको. संशयात्मा विनश्यती असं गीता सांगते. पण तो मात्र काढून टाका आणि मग प्रभाते मनी राम चिंतित जावा. नामस्मरण हे उत्कृष्ट साधन आहे हे तर आपण पाहिलं. हे जर का आपल्याला ध्यानात येत नसेल तर श्रुती, स्मृती, पुराण किंवा इतर ग्रंथाचा तुम्ही अभ्यास करायला काहीच हरकत नाही आहे. पण नामाबद्दल येणारे जे विकल्प आहेत, जे संशय आहेत, जे संदेह आहेत, ते मात्र पूर्णपणाने काढून टाका. भगवंताच्या नामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 उत्तम अशी लक्षणं आढळत आहेत. काय उत्तम लक्षण आहे? एक म्हणजे नामाला कमीत कमी उपाधी आहे. असंच बसा, हेच आसन पाहिजे, तीच माळ पाहिजे, याच दिशेला तोंड पाहिजे, काही नाही आहे. कसंही घ्या नाम तुम्ही, उठता बसता. आपण पाहिलं तर मागच्या वेळेला खाता, जेवता, धंदा करिता, काहीही करत असताना नाम घ्या. इकडेच बघा, तिकडेच बघा, असंच बसा, काही सांगितले नाही, कुठलीही उपाधी नाही आहे. बरं, नामामध्ये पहिल्यापासनं नाम सुरुवात केली की पहिल्यापासनं त्याच्यामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. आणि तिसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे की एक नामाच्या साधनामध्ये इतर सगळ्या साधनांचं फळ आपोआप मिळतं. मग कशाला इतर साधनं करायची? काहीच करू नका, फक्त नाम घ्या. मात्र ते श्रद्धेने घ्या, संशयरहित वृत्तीने घ्यायचे नाम, एवढंच समर्थाने सांगितलं आहे. आता बघा, कितीतरी ग्रंथ आहेत. अगदी श्रुती, स्मृती, पुराणोक्त असं म्हटलं जातं. वेद आहे, वेदांत आहे, उपनिषद आहेत, अत्यंत मोठाले ग्रंथ आहेत. पण या सगळ्याचं परिशीलन केलं. परिशीलन म्हणजे काय? बघा, आता गणितामध्ये संक्षेपाची एक क्रिया असते. मोठ्याल्या काहीतरी संख्या असतात, अगदी लाखा कोट्यांच्या संख्या असतात. त्याला छेद देत 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 त्याला आपण अतिसंक्षिप्त रूप देतो. असा जर का या मोठ्याल्या ग्रंथातलं काही काही काढून टाकत गेलं किंवा समान गोष्टी जर का बाजूला निवडून काढल्या तर उरतं काय? संक्षेप देत गेलं. ही गणिती क्रिया आहे बरं का. संक्षेप देत गेलं तर एवढ्या ग्रंथाचं सार एवढंच उरतं की नाम, एवढंच उरतं, बाकी काही उरत नाही. म्हणून हा संक्षेप द्यायचा, हे परिशीलन करायचं आहे, म्हणजे फक्त नामच हातात येईल. विवेकाने या संशयाचा फक्त त्याग करायचा आहे आणि जीवाला मग नामस्मरणाचा आनंदसुद्धा उपभोगता येतो बरं का. भगवंत त्यांचं नाम जे आहे ते सार आहे आणि सगळं विश्व जे आहे ते सगळं असार आहे. आपण म्हणतो ना व्यवहारात, सारासार विचार. सार म्हणजे जे सत्य आहे, शाश्वत आहे, चिरंतन आहे, टिकणारं आहे, अक्षर आहे. आणि असार म्हणजे काय? जे अशाश्वत आहे, टिकणारं नाही आहे, क्षर आहे, नाशिवंत आहे, ते सगळं असार. मग काय करायचं आहे? असार एक 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 करत बाजूला काढून टाकायचे आणि उरतं काय? तेवढं सार मात्र आपण घ्यायचं आहे. आणि असं जरी केलं तरी सार काय आहे? फक्त नाम हेच सार आहे. भगवंत हाच आत्मा आहे, आपण परमात्मा म्हणतो, तोच एक आत्मा आहे. आणि बाकी सगळं जे नाशिवंत जडसृष्टी आहे ही सगळी अनात्मा आहे. मग आत्मानात्म विवेक करताना सुद्धा अनात्म दूर सारायचे आणि आत्मा घ्यायचे. असं केलं तर भगवंताचा शोध लागू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या साराच्या पलीकडे जाऊन समर्थ सांगतात साचार. हे नाम घेणं कसं आहे? स आचार म्हणजे आचरणात आणण्यासाठी अत्यंत सुकर आहे, त्याच्यामध्ये सौकर्य आहे. नाम घेण्यासाठी तुम्हाला काही फार मोठं संस्कृतचं अध्ययन करायला पाहिजे, फार मोठं काही डिग्री पाहिजे, काहीच नाही. साचार आहे, सहज शक्य, आचरणात आणायला सुद्धा सहज शक्य आहे. आणि ह्या भगवंताला प्रयत्नाने तुम्ही जाणू शकता. यत्न तो देव जाणावा असं समर्थ सांगतात. आणि समर्थ मात्र एक सांगतात की वाऊगा संशय टाकून द्या. 3ऱ्या चरणामध्ये समर्थांनी म्हटलं आहे, जीवा संशयो वाऊगा तो तजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. वावगा संशय टाकायचा. वावगा शब्दातच आहे ना त्याची व्यर्थता, त्याची फोलता, त्याची निरर्थकता वावगा शब्दामध्ये दिसूनच येते. संशय एकदा शिरला ना संशयाचा कली मनामध्ये की असलेल्या सगळ्या गोष्टींचं पूर्ण म्हणजे त्याचं नाहीसच होत. असं करायचं नाही आहे. त्यामुळे हा संशय नकोच आहे मनामध्ये. अहो, व्यवहारात नाही का, आपण एखादा बसनी प्रवास करतो, तो बसचा ड्रायव्हर काही आपल्या ओळखीचा आहे का? काही माहिती नाही, त्याचं नाव गावसुद्धा माहिती नाही, पण आपण बसतो ना. अहो, झोपसुद्धा काढतो कधी कधी, कारण त्या ड्रायव्हरवर आपली श्रद्धा असते.
की तो नेईल बाबा, आम्हाला कुठे सोलापूरला जायचं आहे, कुठे बारामतीला जायचं आहे, तो नेईल एवढी श्रद्धा आहे. म्हणून आम्ही त्याच्या जीवावर आम्ही शांत झोपसुद्धा काढतो. मग एवढी श्रद्धा तुम्ही ड्रायव्हरवर ठेवता, भगवंतावर नाही ठेवत. डॉक्टरवर सुद्धा आमची श्रद्धा असते. या डॉक्टरच्या औषधांमुळे मला बरं वाटणार आहे ही श्रद्धा असली तरच आपल्याला बरं वाटतं. म्हणजे श्रद्धा जर व्यवहारात सुद्धा इतकी काम करत असेल तर परमार्थामध्ये तिचं किती महत्त्व आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. त्यामुळे श्रद्धा ठेवा, फक्त भगवंतावर श्रद्धा ठेवा आणि फक्त सोपं असं नाव घ्या, बाकी काहीच करू नका. आणि समर्थ म्हणताना समर्थांचा प्रत्येक शब्द नेमका आहे बरं का. संशय घेऊच नका, शंका विचारूच नका, प्रश्न पडलेच नाही पाहिजे असं नाही म्हणत आहेत. वावगा संशय नको, प्रश्न विचारा ना, जरूर विचारा. उलट आपल्या ज्ञानसाधनेमध्ये, ज्ञानाच्या अर्जनामध्ये सांगूनच ठेवलं आहे की भरपूर प्रश्न विचारा. कसे? जिज्ञासू वृत्तीने प्रश्न विचारा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न विचारा तुमच्या मनामध्ये, की अगदी गुरूंनी सांगितलं त्याच्यावर अगदी पूर्ण डोळे झाकून विश्वास ठेवा असं नाही. तुम्हाला जिज्ञासूपणाने काही ज्ञानसाधनेमध्ये काही अडथळे आले तर जरूर प्रश्न विचारा. या पठती लिखती पश्यती परिपृच्छती पंडितान उपाश्रयती तस्य दिवाकर किरणैः नलिनी दलम इव विकास्यते बुद्धिः. जो वाचन करतो, जो लेखन करतो, जो प्रश्न विचारतो आणि पंडितान उपाश्रयती, पंडितांच्या सहवासात संगतीमध्ये राहतो, त्याची बुद्धी कशी होते? तस्य दिवाकर किरणैः. सूर्याच्या किरणामुळे जसं नलिनी दल उमलतं ना, सूर्यविकासी कमळं, सूर्य उगवला की एक 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 पाकळी त्याची विकसित होते, तशी या जिज्ञासू माणसाच्या बुद्धीचं कमळ उमलायला लागतं. तस्य दिवाकर किरणैः नलिनीदलम इव विकास्यते बुद्धी. प्रश्न विचारा, जरूर विचारा, पण वावगे नकोत. गुरूंचं किती ज्ञान आहे बघू बरं आपण परीक्षा, अशा भावनेनं नको. किंवा चार चौघामध्ये माझं किती ज्ञान आहे हे लोकांना दाखवण्यासाठी काही लोक प्रश्न विचारतात, तसंही नको. मनामध्ये उत्स्फूर्तपणाने आलेले, जिज्ञासू भावाने आलेले प्रश्न जरूर विचारा. मात्र तिथे नाठाळपणाचा किंवा वावगा किंवा दुराग्रहाचा किंवा वितंडेचा स्वभाव नसावा. वाद घालण्यासाठी प्रश्न विचारू नयेत. शोधून जे कोणी पाहतं त्याच्यासाठी काहीतरी गृहीत धरावंच लागतं ना. आपण शाळेत असताना सिद्धांत सोडवलेले, प्रमेय सोडवलेली आहेत, त्याच्यासाठी काहीतरी गृहीत धरावं लागतं. तसं हे नाम तुम्ही गृहीत धरा आणि मग पुढची वाटचाल तुम्हाला होणारच आहे. पुढची वाटचाल अत्यंत सुलभ होणार आहे. आणि खरंच आहे, पहिल्यांदा एक पाऊल तर टाकावंच लागतं ना. कुठलीही क्रिया मोठ्याली तीर्थयात्रा समजा आम्हाला करायची, पहिलं पाऊल टाकावंच लागतं. घरातनं तरी बाहेर पडावंच लागतं ना. आणि म्हणूनच म्हटलेले योजनानाम सहस्राणी शनैर्गच्छेत पिपीलिका अनिच्छन वैनतेयोपी पदमेकम न गच्छती. गरुड आणि मुंगी यांची समजा शर्यत लावली, मुंगी आधी जाईल का गरुड आधी जाईल सांगता येत नाही बरं का. सांगता येत. तुम्ही म्हणाला काय प्रश्न आहे, गरुडच जाणार, गरुडाची झेप केवढी, एक भरारी मारली की तो जाऊ शकेल. पण तसं नाही आहे. त्यांनी ठरवलंच नाही तर तो जागेवरच बसून राहिला तर काही एक पाऊलसुद्धा टाकू शकणार नाही. तेच मुंगीने जर का ठरवलं, योजनानाम सहस्राणी, सहस्र योजनेसुद्धा शनैर शनैर शनैर, हळूहळू मुंगी जाऊ शकेल. पण गरुडाने ठरवलंच नाही, त्याच्या मनात नसेल, तो तर एक पाऊलसुद्धा चालू शकणार नाही. आणि म्हणून इथे सांगितलं आहे महत्त्व ते प्रयत्नाचं. प्रयत्न तुम्हीच करायचे, यश देणारा तो आहे, तो परमेश्वर आहे. मात्र त्याच्यावर फक्त एकच पाहिजे, श्रद्धा पाहिजे, संशय नको. असं संशय आत्मा विनश्यती असं गीता सांगते. म्हणून जीवा वाउगा संशयो तो त्यजावा प्रभाते मनी रामचिंतित जावा, असा 75वा श्लोक आपण पाहिला. आता ह्या प्रभाते मनीमधला शेवटचा श्लोक काय आहे बघूया. नव्हे कर्मना धर्मना योग काही, नव्हे भोगना त्यागना सांग पाही. म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. श्रीराम. होतं काय, बुद्धिभेद होतो माणसाचा. कुणाकडे बघा, 4 डॉक्टरांकडे गेलात तुम्ही तर 4 डॉक्टर 4 प्रकारची वेगळी निदानं करतात आणि मग आपल्याला कळतच नाही.
अध्यात्म मार्गात सुद्धा आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला काहीतरी वेगळाच सल्ला मिळतो. आणि मग होतं काय, धड कर्ममार्गाचं आचरण होत नाही, धड धार्मिक वृत्तीने जगता पण येत नाही, धड योगाचा अभ्यास नाही, धड अनासक्तपणाने विरक्तपणाने जीवनसुद्धा जगता येत नाही, पुष्कळ देहाचं सुख भोगावं तरी तेही भोगता येत नाही. म्हणजे काहीच आमचं एकही धड काही कर्म होत नाही. मग समर्थ म्हणतात नकाच तुम्ही ह्याच्यात पडूच नका, फक्त नामावर विश्वास ठेवा. श्री समर्थांच्या काळी कर्ममार्गाचं आचरण करणारा किंवा धार्मिक विधी आचरणारा, योगाचा अभ्यास करणारा किंवा अगदी संन्यस्त वृत्तीने भगवे कपडे घालून राहणारा माणूस उत्तम जीवन जगतो, अशी एक काहीतरी प्रचलित रूढी होती, एक लोकांचा विचार होता. पण अशा माणसांची सुद्धा संख्या हळूहळू कमी होत होती. आपल्याला माहिती आहे, समर्थांच्या काळामध्ये मुस्लिमांचं, यवनांचं आक्रमण होत होती, धर्म बुडत चाललेला होता, ब्राह्मणांनाही आपले आचार विचार समजेनासे झाले होते किंवा ते पाळेनासे झाले होते. अशी अवस्था झाली असताना हे सगळं वर्णन आहे. मग आता त्या काळात अनुशासित जीवनच दुर्मिळ झालं होतं. खरं सांगू का, माणसाच्या जीवनाला अनुशासन असेल ना तर तो आपोआप मोक्षाच्या मार्गाने वाटचाल करूच लागतो. शिस्त पाहिजे माणसाचं. कुठलंही, तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा, तुम्ही रामनाम घ्या किंवा घेऊ नका, पण जीवनाला आधी उत्तम अशी शिस्त पाहिजे, अनुशासन पाहिजे. आणि शिस्तहीन समाज जो असतो तो लवकर पराभूत होत असतो. नाहीतरी धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे समाजाला असलेली शिस्त आहे. ही शिस्त थोडीशी विस्कळीत झालेली होती त्या काळामध्ये, आणि त्यामुळे माणसाच्या अंतर्यामी त्या अनुशासनाची जाणीव केव्हा निर्माण होते, जेव्हा तुम्ही नाम घेता. ते बघा, सगळं परत येतं ते शेवटी नामापाशी. तुम्ही नाम घ्यायला लागलात की आपोआप आपल्यातले दोष कळायला लागतात, आपण अंतर्मुख व्हायला लागतो आणि आपल्याच वागण्याला एक शिस्त हवी, अनुशासन हवा, एक नियम हवा, असं आतूनच वाटायला लागतं. आणि माणूस खरं आहे एरवी इतर गोष्टींविषयी शंका घेत नाही, पण नेमका नामाबद्दल मात्र शंका घेतो. ती घेऊ नका हो, नामाबद्दल शंकाच घेऊ नका. समर्थ म्हणतात की विश्वासाने नाम घ्या, श्रद्धेने नाम घ्या, त्यातून तुमचं कल्याणच होणार आहे. म्हणे दास विश्वास नामी धरावा. बघा हां, हे कलियुग आहे. या कलियुगात कुठलंच कर्म आमचं धड होत नाही आहे. कर्म, धर्म, भोग, त्याग, योग यातली कुठलीही गोष्ट यथासांग विधिवत होतच नाही आहे. आणि थोडंसं वर्म चुकलं की सगळं कर्मच वाया जातं. वर्म चुकलं की कर्म वाया जातं. आणि कर्माच्या पाठोपाठ आणखीन एक दुर्गुण येतो, ते म्हणजे अहंकार बळवतो. काहीही मोठाली कर्म केली, मोठाले तुम्ही यज्ञ, याग, दान, धर्म, दक्षिणा सगळं केलं की सगळ्यात एक वाईट गोष्ट घडते, ते म्हणजे अहंकार बळावतो. मी बघा, मी कसं केलं, मी एवढा पैसा खर्च केला, मी एवढ्या ब्राह्मणांना भोजन दिलं, काही उपयोग नाही. अहंकार बळावतो त्याच्यातनं. अहो एवढंच कशाला, त्यागाचाही अहंकार जळतो बरं का. अगदी परमार्थ मार्गाने एखादी व्यक्ती चालली आहे, सगळ्याचा त्याग केला, घर दार पत्नी मुलं सगळ्याचा त्याग केला आणि त्या मार्गाने चाललेला आहे, अत्यंत योग्य वाटेवर आहे, पण त्याचाही अहंकार जळतो की बघा या परमार्थ मार्गासाठी मी सगळं सोडलं, याचाच अहंकार जळतो. म्हणजे कर्माचा अहंकार आहे, त्यागाचा अहंकार आहे. आणि भोगाने तर कधीच तृप्ती होत नाही. कितीही भोग घ्या, तृप्ती नाहीच. मग काय करायचं, आम्हाला धड कर्म जमत नाही, धड त्याग जमत नाही, धड भोग घेता येत नाही, पण नाना व्याधी मात्र बळावतात. जितके तुम्ही भोग घ्याल, अगदी अन्नाचा, सेवनाचा, आहाराचा जरी भोग घेतला तरी रोग बळावणारच आहेत. तेव्हा मग काय करायचं, आम्हाला हे सगळं जमत नाही, पण आम्हाला काहीतरी करायचं आहे. एकच करा, फक्त एकच करा, नामावर विश्वास ठेवा. आणि नाही ठेवला ना, नामावर विश्वास जरूर ठेवा. तुमच्या त्या नामामध्ये तुमचा भाव आला पाहिजे, ती तुमची भक्ती आली पाहिजे. नाही तर होतं काय बघा, सप्तशतीचा पाठ म्हणा, गीतेचा पाठ केल्यानंतर एक क्षमापनेचा मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनंच यद भवेत, असं मंत्र म्हटला जातो. तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. माझ्या हातनं हे सगळं म्हणताना काही चुका झाल्या असतील तर परमेश्वरा मला क्षमा कर, असा खरं तर त्या क्षमापनेच्या मंत्राचा अर्थ आहे. पण ते मनापासून व्हायला पाहिजे खरंच, आणि होऊ शकतात. शेवटी माणूस आहे, काहीतरी ह्रस्व दीर्घ
विसर्ग, आघात, अनुस्वार काहीतरी चूक होऊ शकते आणि म्हणून ही मनापासून क्षमा मागायची. पण हा मंत्रसुद्धा यांत्रिकपणाने केला जातो की चला आता हे झालं, हे म्हणायचं असं असं नको आहे, असं नको आहे. हा मंत्रसुद्धा आतून यायला पाहिजे की अरे हे सगळं म्हणताना माझं काही चुकलं असेल तर क्षमा असावी बरं का. त्यामुळे हे कुठलंही कृत्य केलं तरी त्याची पूर्तता शेवटी कशाने होणार आहे? ईशस्मरणाने. अगदी साधी आपली गणपतीची पूजा असेल तरी गुरुजी आपल्याला कितीतरी नावं घ्यायला सांगतात भगवंताची. म्हणजे नामसाधना, नामस्मरण हे सगळ्याचं शेवटी सार आहे, साचार आहे. आणि म्हणून नामावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. आणि नाम घेताना सुद्धा त्याच्यामध्ये अधीरता नको, जबरदस्ती नको, मनापासनं हवं, शांतपणाने घ्यावं. खरं तर फळाची अपेक्षा ठेवायचीच नाही आहे. नामासाठीच नाम घ्यायचं आहे. काही मिळावं म्हणून नाम नको आहे किंवा आत्ता आज नाम घेतलं उद्या मला लगेच फळ पाहिजे असं तर अजिबातच नको आहे. आमचे कबीरजी तर म्हणतात धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय माली सींचे सौ घडा ऋत आहे फल होय. आज बी पेरली उद्या नाही झाड येणार आहे किंवा आज झाडाला मी पुष्कळ पाणी घातलं म्हणून उद्या फळं येणार नाही. ऋत आहे फल होय. जेव्हा त्याचा सीझन येईल, त्याचा बहार असेल तेव्हाच ती फळं मिळणार आहेत. घाई नका करू. नामाचं सुद्धा हेच महात्म्य आहे. नाम घेत राहा, फळ मिळायचं तेव्हा मिळेल. मिळणार एवढं नक्की, पण त्याची तुम्ही वाट बघू नका, त्याची अपेक्षा करू नका. मिळणार आहे याच्यावर मात्र निश्चित विश्वास ठेवा. कारण तो दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. असे हे प्रभाते मनीचे श्लोक पाहिले. पण पुढचाही एक श्लोक याच्याच अनुषंगाने येणार आहे, तोही बघू आपण. ते ध्रुवपद जरी संपलं असलं तरी हा त्याच्याच शृंखलेतला एक श्लोक आहे असं म्हणता येईल. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. श्रीराम आहे ना मागच्या श्लोकाचा संदर्भ. जनी संशय वाऊ गातो त्यजावा. संशय नको आणि विश्वास हवा. काय म्हटलं होतं समर्थानी? म्हणे दास विश्वास नामी धरावा. आता त्या विश्वासाचंच आणखीन विस्तृत स्वरूप आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये बघायचे. निक्काम करी नाम निक्काम या राघवाचे. सगळ्यात मोठी उपलब्धी काय आहे, अचिव्हमेंट काय आहे तर निष्काम व्हायला पाहिजे. आपलीसारखी देवाणघेवाण असते, व्यवहारात असते आणि परमार्थात सुद्धा असते. आपण परमेश्वराशी सारखे सौदे करत असतो की मी तुझं एवढं नाव घेतो, मी तुला हे देतो, तू काय देणार? नको नको. ही कामनाच नको आहे. आणि म्हणून मग ही कामना निष्काम करण्यासाठी सुद्धा नामच गरजेचं आहे. भगवंताबद्दलची वासना माणसाला निर्वासन बनवते आणि भगवंताच्या रूपावर जर का एकदा मन जडलं ना तर तो माणूस सगळ्या जीवांच्या अंतर्यामी बनलेलं स्वरूपच बनून जातो बरं का. माणसाची वृत्ती मग त्या भगवंताच्या गुणगायनामध्येच अगदी रत व्हायला लागते, रमायला लागते. आणि भगवंताचे गुण गाण्याचा एकदा जर का माणसाला नाद लागला ना तर तो आपोआपच द्वंद्वरहित होणार आहे, निष्काम होणार आहे. इतकं सुंदर वर्णन ह्याचं केलेलं आहे. निष्काम होण्यासाठी काय काय करायचं आहे. आणि हा श्लोक साधकांच्या दृष्टीने तर फार महत्त्वाचा आहे. भगवंताच्या मार्गाकडे वळणाऱ्यामध्ये फारच थोडे लोक निष्काम असतात. बहुतेकांच्या मनामध्ये काही ना काहीतरी कामना असते, चांगली म्हणजे अगदी भौतिक असेल किंवा अगदी पारलौकिकसुद्धा असेल की मला स्वर्गप्राप्ती व्हावी, मला मोक्ष मिळावा, ही सुद्धा वासनाच आहे. म्हणजे बेडी लोखंडाची असली काय आणि रेशमाची असली काय, शेवटी ती बेडीच आहे. त्यामुळे वासना कामना ही बंधनातच टाकणारी, चांगली असो किंवा वाईट असो. पण भगवंत स्वतः कसे आहेत ते पूर्ण काम आहेत. त्यांना मिळवायचं काहीच नाही आहे. नान वाप्तम वाप्तव्यम, मला काहीच मिळवायचं नाही आहे. ते पूर्ण काम आहेत. सगळ्या त्यांच्या कामना पूर्णच झाल्या आहेत. पण आपण माणूस मात्र अपूर्ण काम आहे. सारखं कितीही मिळालं तरी अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे हे आहेच आहे. पण जर का आपण आपला संबंध त्या भगवंताशी जोडला तर, त्याच्याशी एकरूप झालो तर आपण त्याच्याशी मिळून जातो आणि आपणही पूर्ण काम होऊ शकतो. भगवंताच्या स्मरणाने हे साधता येतं बरं का.
त्यामुळे खरंच या निर्गुण भगवंताच्या सगुणा रूपाचं चिंतन करता करता भक्ताचं मन कसं होतं ते सूक्ष्म व्हायला लागतं, व्यापक व्हायला लागतं. आणि मग अंतर्यामी ज्याचं चिंतन सुरू आहे तोच भगवंत, तेच रूप त्याला सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी दिसायला लागतं. एकनाथ महाराजांना गाढवामध्ये परब्रह्म दिसलं, आम्हाला दिसतंय का? नामदेवांना कुत्र्यामध्ये सुद्धा त्या ब्रह्माचं स्वरूप दिसलं, आम्हाला नाही दिसत आहे. आणि हे त्यांना जे दर्शन घडलं ना त्याला म्हटलेलं आहे निर्गुण दर्शन. दिसतंय गाढव, दिसतंय कुत्रा, पण त्याच्यामध्ये परब्रह्माचं दर्शन घडतंय. आणि मग हे घडत गेलं ना तर पुढे पुढे त्याचा छंदच लागतो, त्याचा ध्यासच लागतो. जिथे तिथे जळी स्थळी काष्ठी पाषाणी भगवंतच दिसायला लागतो. आणि मग देहाचाही विसर पडतो, परिस्थितीचा विसर पडतो. आणि मग सुख दुःख निंदा स्तुती मान अपमान ही द्वंद्व त्याला अजिबात बाधत नाहीत. जीवनातल्या प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक रूपामध्ये त्याला परमेश्वरच दिसायला लागतो. कुठे कुठे? फुलापानामध्ये, झाडावेलीमध्ये, शेतामध्ये, शेतकऱ्यामध्ये, मजुरामध्ये, दगडधोंडे सगळ्यामध्ये परमेश्वर दिसायला लागतो. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का? आणि खरंच आहे, तो देव कुठे भेटतो? देव डोलतो उंच पिकातून, देव बोलतो बाळमुखातून. सगळीकडे तो परमेश्वराची अनुभूतीच यायला लागते. असं एक स्वरूप झाल्यानंतर दुसरं काही उरतच नाही. आणि माणसाला एकदा त्या रामाच्या प्राप्तीची इच्छा झाली की इतर इच्छा आपोआप गळून पडतात, निर्वासनच होतो तो आपोआप. आणि मनाला खरं आपल्या अनेक गोष्टींचं आकर्षण असतं. दूरदर्शन आहे, निसर्ग सौंदर्य आहे, सुंदर चेहरा आहे, अशा अनेक गोष्टी माणसाला आकर्षित करत असतात. पण जेव्हा कळतं ना की ती सगळी एका रामाचीच रूप आहेत, हे फूल आहे, हे पान आहे, हे झाडं आहेत, वेली आहेत, डोंगर आहेत, नद्या आहेत, पशु पक्षी सिंह ससा, या सगळ्यांमध्ये तोच एक भगवंत भरला आहे, तोच रामराया व्यापून राहिला आहे. अशी जेव्हा अनुभूती येते, हाच राम अनेक रूपांनी नटलाय. कधी तो सुंदर स्त्रीचंही रूप घेतो, कधी गोंडस बाळाचंही तोच रूप घेतो, तो वेगळा काहीच नाही आहे. यो मां पश्यति सर्वत्र सर्वैंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. गीता सांगते, जो मला सगळीकडे पाहतो आणि माझ्याच सगळ्यांना पाहतो. बघा, दोन्ही परस्पर विरोधी विधानं वाटतील, पण दोन्हीचा अर्थ शेवटी एकच आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा सगळीकडे त्या रामरायाचं दर्शन घडायला लागतं. कबीरजी तर म्हणतात, अंदर राम बाहिर राम जहाँ देखो सो राम ही राम, जागत राम सोवत राम सपने में देखा राजा राम. सगळीकडे राम आहे. आत आहे का? आतही आहे, बाहेर आहे, जागेपणी आहे, झोपताना आहे, सगळीकडे राम आहे. ही अनुभूती आपल्याला काही नवीन नाही बरं का. जेव्हा भारतामध्ये क्रिकेटचा फीवर चढतो ना, अशी मोठी मॅच असते, अगदी कसोटीचा सामना जेव्हा होतो, अगदी भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच असली तर सगळीकडे क्रिकेट 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 असं दिसायला लागतं ना. मग काय होतं तेव्हा? ईट क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट, स्लीप क्रिकेट, सगळीकडे क्रिकेट दिसतं. मग जर हे व्यवहारातल्या गोष्टींनी आपण जर एवढे भारून जातो तर भगवंतानी भारून जा ना. भगवंत सगळीकडे आहे, तो दिसतोय. या दगडधोंड्यामध्ये सुद्धा मला भगवंत दिसतोय, या झुळझुळत्या पाण्यामध्ये सुद्धा दिसतोय. एवढंच का, त्या साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये सुद्धा मला भगवंतच दिसतोय. दुसरं काही नाहीच आहे, त्याच्याशिवाय काही नाहीच आहे. तोगे तोची राम तो सर्वत्र पाहे, किंवा रीता ठावयास राघवे वीण नाही, अशी रामरायाची अनुभूती यायला पाहिजे. आणि एकदा या समष्टीमध्ये राम दिसायला लागला की व्यष्टीचं रूप देह पातळीवर तरी त्या आकर्षित करूच शकणार नाही, कारण सगळीकडेच राम आहे. मग एखादी व्यक्ती, एखादा पदार्थ, एखादी वस्तू मला आकर्षित करणारच नाही, कारण सगळ्यातच राम भरलेला आहे. अमेरिकेमध्ये एकदा स्वामी रामतीर्थांना आकर्षित करण्यासाठी एका तरुणीला पाठवलेलं होतं, परंतु तिच्यातही त्यांना जगन्नियता भगवंताचं दर्शन घडलं. अहो, रामकृष्ण परमहंसांना सुद्धा त्यांना भुलवण्यासाठी एका गणिकेला पाठवलं होतं. ते नुकतेच मंदिरातनं बाहेर आले आणि बाहेर ही गणिका उभी. तर ती अत्यंत विभ्रम असे हावभाव करत होती त्यांना आकर्षित करण्यासाठी. तेव्हा ते म्हणाले, माते, आत्ता तू देवळामध्ये तू वेगळ्या रूपात दिसली आणि आता तुला बाहेर हे रूप घ्यावंसं वाटलं का? तिलाही त्यांनी माताच म्हटलं, कारण खरंच त्यांना तिच्यामध्ये काली माता दिसत होती.
आणि ही द्वंद्व जी निर्माण होतात ना, तर व्यष्टी आणि समष्टीतल्या भेदामुळे ही सगळी सुखदुःख, शीत उष्ण ही सगळी द्वंद्व त्याच्यामुळे निर्माण होतात. पण सगळ्यामध्ये तोच भरलेला आहे. अगदी त्या बर्फाच्या खड्यामध्ये सुद्धा तो आहे आणि उकळत्या पाण्याच्या वाफेमध्ये सुद्धा तोच आहे. असं जेव्हा कळलं ना, तेव्हा हे द्वंद्वच मनातलंच नाहीसं होतं. आणि ही अवस्था फार उच्च कोटीची आहे, अत्यंत उच्च कोटीची आहे. या अवस्थेत सगळे भेद, सगळे भ्रम नाहीसे होतात. आणि आमचे आचार्य तर म्हणतात, अभेद हेच ज्ञान आणि भेद हेच अज्ञान आहे. आपल्याला भेद दिसतात म्हणजे आपण अज्ञानी आहोत. आपल्याला सगळीकडे नाही दर्शन घडत. तसंच सगळी द्वंद्व आपपरभाव जेव्हा संपून जातो तेव्हा या निर्द्वंद्वावस्थेची अनुभूती येते. एकदा शारदा माता म्हणाल्या होत्या की माझी काळी मुलं आणि माझी गोरी मुलं आपापसात का बरं भांडतायत? रंग वेगळा असेल पण ही सगळी माझीच लेकरं आहेत. असं ही जी भावना आहे, ही जो व्यापक भाव आहे ना, ती अत्यंत मोठी उच्चावस्था आहे. आणि भगवंत हेच आपलं खरं तर भावविश्व व्हायला हवं. म्हणजे मग त्या वैराग्यामध्ये स्वाभाविकता, नैसर्गिकता येते. मग दमनाची ओढाताण संपून जाते. मुद्दाम मला इंद्रिय दमन करायलाच लागणार नाही आणि नामावरचा विश्वास ही साधकांची वृत्तीच बनून जाते. असं मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे? रूपाविषयी ओढ आहे, विषयासंबंधी इच्छा आहे, निरनिराळ्या द्वंद्वाशी संबंधी हवे नकोपणा आहे. ते सगळं स्वाभाविक आहे. ती वृत्ती काही नष्ट करता येत नाही. मग काय करायचं? तीच व्यापक करायची. ती नष्ट करायची नाही, ते करणं इष्टसुद्धा नाही आहे, तर ती व्यापक करायची. जसं धबधबा कोसळतो की नाही, एखाद्या ठिकाणी धबधबा कोसळावा तसा वृत्तीचा प्रवाह आमच्या ऐहिक विषयाकडे वाहत असतो. तोच फक्त ईश्वरान्मुख करायचं, ईश्वराकडे सन्मुख करायचं. त्या वृत्तींना फक्त ती दिशा द्यायची, तिकडे वळवायचे. कारण आपल्याला माहिती आहे, मृगजळाच्या पाठीमागे धावण्याने व्यर्थ क्षीणच होणार आहे, काहीही मिळणार नाही, हातामध्ये काहीही प्राप्त होणार नाही आहे. आणि मग तो क्षीण होतो, तो थांबेल आणि मग वाटचाल कुठल्या दिशेने सुरू होईल? मानस सरोवराच्या म्हणजे अंतरयात्रेचा प्रारंभ होईल. आतमध्ये यात्रा सुरू होईल. यात्रा कुठून कुठे जायचे? जीवाकडून शिवाकडे जायचे. ही अंतरयात्रा सुरू होईल. आणि या अंतरयात्रेचं महत्त्व असं आहे की इतर यात्रेने आपल्याला क्षीण वाटतो, पण ह्या यात्रेच्या पावला पावलावर सुख आहे, समाधान आहे, शांती आहे. आणि मग आनंदाची कारंजीच नाचायला लागतील, थुई 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 नाचायला लागतील. बाह्य जगताची जणू जाणीवच लोप पावून जाणार आहे. दुःख देणारे सगळे संबंध गळून पडतील. आणि मग या ईश्वराच्या एकरूपतेच्या साक्षात्कारामध्ये माणूस अगदी लीन होऊन जाईल, त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जाईल. जी इच्छा, जी वासना, जो काम आपल्याला प्रतिबंध करतो तोच त्यालाच अर्पण करून टाकायचा. ज्या ज्या गोष्टी मला अडथळा ठरतात त्या सगळ्या त्यालाच अर्पण करून टाकायच्या. म्हणजे मग क्रमाक्रमाने वासनांचं निरसन होईल, संपून जातील. आणि मग या गुणानुवादाचं व्यसन लागेल. पहिल्यांदा परमेश्वराच्या रूपाकडे लक्ष द्यायचे, मग त्याच्या गुणाकडे द्यायचे, मग त्याच्या लीला बघायच्यात. असं करत करत त्याचंच व्यसन लागायला पाहिजे, त्याचंच ध्यान लागायला पाहिजे, त्याचाच नाद लागायला पाहिजे. मग काय होतं? मन आनंदाने अगदी भरून जातं. मन आणि बुद्धीची जी ओढाताण चालू आहे ना, कठोर निष्ठुर अशी ओढाताण चालू आहे, ती संपूनच जाते. पण त्याच्यासाठी एकच करा, फक्त एकच करा. हरिकीर्तनाविषयी अंतःकरणाच्या वृत्तींना विश्वास वाटला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, हरिकीर्तनी वृत्ती विश्वास होता. वृत्तींवर विश्वास ठेवा. या वृत्तींचा जो धबधबा आहे ना, खूप वृत्ती आहेत आमच्या मनात, सारखे तरंग उठत असतात. आमचं चित्त काही स्थिर नाही आहे, शांत नाही आहे. ते तरंग उठतात, ते तरंग फक्त तिकडे वळवायचे सोडून इकडे वळवा, ईश्वर दर्शनाकडे, ईश्वर प्राप्तीकडे. असे वळवले तर आपलीही वृत्ती निर्द्वंद्व होईल, निर्वासन होता येईल. आणि मग त्या नामाचा छंदच लागेल. आणि मग पुढची सगळी वाटचाल अतिशय सोपी आहे. एकदा तो छंद लागला की पुढचं रामच बघून घेणार आहे. आपण तिथपर्यंत फक्त जायचं आहे, पुढचं त्या रामावर सगळं सोपवायचं आहे. असा प्रभू रामराया जसा समर्थांना प्रसन्न झाला, तसाच आपल्यालाही हो. आपल्या बुद्धीमध्ये किंचित का होईना परिवर्तन हो.
किंचित का होईना पालट हो. आपल्या ज्या वृत्ती आहेत त्याच्यातलं काही वृत्ती तरी आपण या ईश्वराकडे वळवूया आणि समर्थांना प्रार्थना करूया की आमच्यावरही आपली अशीच कृपा राहावी. या मनाच्या श्लोकांचा अर्थ आम्हाला आपणच उलगडून सांगावा अशी प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.